आम्ही कुठलंही ऑपरेशन अर्धवट सोडत नाही, पूर्ण करतो, फुलप्रूफ करतो. त्याप्रमाणे खासदारांचं ऑपरेशन टायगर सक्सेसफुल झालं. मुदत संपल्याच्या नंतर त्या खासदाराचा खासदार निधी जर शिल्लक राहिला तर निश्चितपणे त्या खासदाराचं अपयश आहे. ते उघड फुटले, कोण गपचूप फुटले, कोण मताला फुटले, तर कोण पदासगट फुटले, कोण आचार आपल्या ह्याचा भंग होणार नाही, आपलं पद जाणार नाही, अशा प्रकारे फुटले. शेवटी चाललंय काय? आणि काही दिवसापूर्वी एकनाथ शिंदे सध्याचे उपमुख्यमंत्री त्यांनी आपला गट कुठे गेला, कायची झाडं कायची डोंगर तिकडे घेऊन गेले, गोव्याला घेऊन गेले. आणि आता एक नाही दोन नाही 6 खासदार फुटले. 6 म्हणजे एका खासदाराच्या मतदारसंघात कमीत कमी 4-5 आमदार म्हणजे 6-5 आमदार फुटले असं म्हणायला हरकत नाही. आता लोक काय म्हणतात किंवा फुटणारे काय म्हणतात की आमचा विकास होत नाही, विकासाचा निधी मिळत नाही, कामाला गती येत नाही. हे निश्चित खरं आहे. पण एकंदरीत जनसामान्यात जे सोशल मीडियामुळं यांच्या वागण्यावर जी बिलो एकदम खालच्या पातळीवरची जी टीका होत आहे ती अत्यंत निंदनीय आहे. आणि शेवटी अपक्षात असताना ब पक्षावर केलेल्या टीका आणि काही दिवसानं आपण ब पक्षात जायचं आणि ब पक्षात जाऊन ब पक्ष कसा चांगला आहे सांगायचं, किंवा ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात ते पुन्हा किती चांगले आहेत हे गुणगौरव करावा लागतो. म्हणून येणाऱ्या काळात या 6 खासदार फुटीचा हा सिक्सरचा काय परिणाम होणार. आणि एवढंच नाही, पश्चिम बंगालमध्ये काय घडलं, किती आमदार फुटले, किती खासदार फुटले, आपची अवस्था काय झाली. ठीक आहे, हो आम्ही काय म्हणतो, ज्याची सत्ता आहे त्यांना काही कायदे करायचेत, काही ठराव करायचेत म्हणून ते करतील. पण आपल्यात म्हण आहे, खेड्यामध्ये थोडं बघणाऱ्यांनी लाजावं, थोडं करणाऱ्यांनी लाजावं. आणि अशा एका परिस्थितीमध्ये जे चाललंय ते अत्यंत निंदनीय आहे. पण त्याचबरोबर आम्हाला वाटतं निंदनीय आहे. पण जेव्हा आपण त्यांच्या जागी जातो, उदाहरणार्थ ओमराजे, जर ओमराजे यांना त्यांच्या मतदारसंघात निधी मिळत नसेल, त्यांना सरकारकडनं दुय्यम दर्जाची वागणूक मिळत असेल, तर त्यांना पुन्हा निवडून येण्यासाठी त्यांना निश्चितच निधी आणावा लागेल. मी सांगतो, मला एक व्हिडिओ केलेला आठवतंय. अतिवृष्टी झाली असताना रात्री अपरात्री पाण्यामध्ये जाऊन लोकांना पकडून मदत करणारा, ठीक आहे तुम्ही त्यांना रील मेकर खासदार म्हणा, पण प्रत्यक्षात जर पाहिलं तर त्यांच्या कामाचं हे कौतुक करावं लागेल. माणसं परिस्थितीनं निर्णय घेत असतात. आम्ही जाधव मी गेल्या निवडणुकीच्या वेळेस काय होणार या संदर्भात विश्लेषण करत असताना मराठवाड्यातील एकमेव खासदार बंडू जाधव हे विजयी होणार म्हणून सांगितलं. 3 टर्म आमदार, 3 टर्म खासदार. असं काय घडलं की जे घडल्यामुळं हे सगळं वातावरण बिघडलं. शेवटी उद्धव ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांचे जे प्रवक्ते आहेत, अरे भोसडीच्या म्हणता का हो, हा म्हणजे आपला तो बच्चा आणि आपला तो बाळ्या आणि दुसऱ्याचा तो काळ्या, हे शोभा देत नाही. म्हणून आपल्या पक्षात जे अत्यंत एक संपादक ज्यांचं नाव भरपूर आहे आणि त्या संपादकांनी कुणाला गांडू म्हणायचं, कुणाला भोसडीच्या म्हणायचं, कुणाला बघून घेतो म्हणायचं, कुठेही सांग. म्हणजे गल्लीतल्या नगरसेवकांनी, ग्रामपंचायतच्या सदस्यांनी कसं वागावं, काय करावं. आणि आपण जर पाहिलं तर आपण काय होतं
की तुम्ही समजा आपल्या इथं लातूरला खासदार काळगे आहेत. खासदार काळगे पहिल्यांदा खासदार झाले ते कोणत्या पक्षाचे आहेत? काँग्रेस पक्षाचे आहेत. मग त्यांना सरकारमध्ये मंत्र्याच्या अपॉइंटमेंटला प्रॉब्लेम, त्यानंतर कामाला प्रॉब्लेम, त्यानंतर त्यांना टाळटाळ करणे. उदाहरणार्थ दाखल मी खासदार काळगेंचं नाव घेतोय, पण अशा एका परिस्थितीमध्ये जनमताचा रेटा आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये एका नाण्याला दोन बाजू असतात. ह्या 6 खासदारांनी जे पक्षांतर केलं, मग शिर्डीचे खासदार असतील किंवा तुमचे मुंबईचे खासदार असतील, धाराशिवचे खासदार असतील, तुमचा परभणीचे खासदार असतील, हिंगोलीचे खासदार असतील, की जे सेल्फ मेड सगळेच परप्रकाशित नाहीत. त्यांचं वैयक्तिक 10-20% मतदान आहे. निश्चित पक्षाचंही असेल, पण गेल्यामुळं होणारा तोटा, राहिल्यामुळं होणारा फायदा याची बेरीज वजाबाकी केली तर उत्तर काय मिळतं हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. भाजप एका बाजूला असा आरोप केला जातो की प्रादेशिक पक्ष संपवत आहे, जवळ घ्यायचं आणि संपवायचं. पण निश्चित आज एकनाथराव शिंदे त्यांचं वागणं, त्यांचं भेटणं, त्यांचं बोलणं, दिल दिमाग दौलत, नो दादागिरी, प्रेमानं माणसं जिंकायला पाहिजेत, प्रेमानं आपलंसं केलं पाहिजे. ठीक आहे, उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीचा काही प्रॉब्लेम असेल किंवा आता दरबारी राजकारण आता चालू शकत नाही, म्हणून हे आम्ही लोकांकडनं जाणून घेऊ इच्छितो की हे जे झालं याबद्दल तुम्हाला काय वाटतंय. आणि प्रत्येक मुंबईचा मतदारसंघ वेगळं चित्र आहे. त्याच प्रकारे धाराशिवचा मतदारसंघ, आज काय धाराशिवची अवस्था आहे, त्या ठिकाणी सावंत हे शिंदे सेनेचे आहेत, बाकी आमचे धाराशिवचे आमदार कैलास पाटील हे शिंदे सेनेचे आहेत, मग राणादादा हे भाजपचे आहेत, इकडं उबाटा म्हणजे उद्धव ठाकरेंचे स्वामी आहेत. आणि अशा एका परिस्थितीमध्ये टीम वर्क मतदारसंघात सगळे मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा, अशा प्रकारचं चित्र असलं पाहिजे. मला सगळ्यांना विनंती करावीशी वाटते, तमाम देशभरातील श्रोत्यांना जे मराठवाडा नेता यूट्यूब पाहतात, वाचतात, ऐकतात, आपण स्पष्ट बोला. आम्ही कुणाचीही बाजू घेण्यासाठी या ठिकाणी नाही बोलत. आम्हाला वाटतं की ओमराजेंना हे करणं गरजेचं होतं. 70% गरजेचं असेल, 30% गरजेचं नसेल. बंडू जाधव यांचं 75% गरजेचं असेल, 25% गरजेचं नसेल. आष्टीकर पाटलांचा असेल 80% गरजेचं असेल, 20% गरजेचं नसेल. त्या ठिकाणी दीना पाटलाचा असेल, त्या ठिकाणी 80% गरजेचं असेल, 20% गरजेचं नसेल. शिर्डीमध्ये सातत्यानं शिवसेनेचा मतदारसंघ आणि परवा भारताचे गृहमंत्री म्हणाले शिंदे गुट, अब शिंदे गुट नहीं, अब असली नेता शिवसेने का एकनाथ शिंदे है. मित्र हो, अनेक उलटापालटी होणार आहे. मुंबई महानगरपालिकेची मोठ्या प्रमाणात पडझड होणार आहे. विधानसभेचे अनेक आमदार इकडून तिकडं जाणार आहेत. वेळ प्रसंगी काँग्रेसचे सुद्धा काही माणसं भाजपत जाऊ शकतात. पाहूया काय होतंय काय नाही. पण तुम्ही मात्र निर्भीडपणे बोला. आणि या निवडणुकीत जर तुम्ही विधान परिषदेच्या पाहिला मतदार आणि आपण ग्रामीण भागातल्या निवडणुका पाहिल्या, मताला नगरपालिकेला 2000, 5000, 10000 घेतले जातात. मार्केट कमिटीच्या निवडणुकीला संचालक 25, 50 हजार घेतात. या निवडणुकीत काय झालं अद्याप तरी काही कळलं नाही. पण निश्चित या सर्व गोष्टीचा विचार करत असताना राहिलेल्या 2.5 वर्षात लोकांची कामं करावी लागणार आहेत, लोकसंपर्क ठेवावा लागणार आहे, मेळावे घ्यावे लागणार आहेत, आपले जे जुने शिंदेचे आहेत त्यांच्याशी समरस व्हावं लागणार आहे. आणि बहुसंख्य लोक म्हणतात येणारी निवडणूक ही क्लिअर भाजप स्वतंत्र लढवणार. आणि अशा एका परिस्थितीत
काय काय होतंय काय काय नाही. मी काही भविष्यकार नाही, पण आज जिधर उडे बम उधर चले हम, नेता तेरी जय हो, खर्चे पाणी की सोय हो, अशा प्रकारच्या एका चित्रामध्ये सारं काही घडत आहे का बिघडत आहे. पण या सिक्सरचा काय परिणाम होणार हे तुम्हीच कॉमेंटमध्ये कळवा. मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.